हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला असे मूवीज पाहायला आवडत असतील जे एंटरटेनमेंट नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत टॉप 7 इन्स्पिरेशनल मूवी ज्या तुम्हाला मोटिवेशन, कॉन्फिडन्स, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आणि तुमच्या स्वप्नांसाठी लढण्याची प्रेरणा देतील. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याआधी जर तुम्हाला असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग काउंटडाऊन सुरू करूयात. फर्स्ट मूवी आहे 12th फेल. हा मूवी फक्त एंटरटेनमेंट नाही तर लाखो विद्यार्थ्यांसाठी एक पॉवरफुल मोटिवेशन आहे. स्टोरी सुरू होते मध्य प्रदेशमधील संबळ परिसरातील एका छोट्याशा गावातून. इथे राहणारा मनोज कुमार शर्मा हा एक साधा गरीब कुटुंबातील मुलगा असतो. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असते. त्याचे वडील सरकारी नोकरीत असतात, पण भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे त्यांना नोकरीतून निलंबित केलं जातं. मनोजचं स्वप्न असतं की तो 12वी पास होऊन चांगली नोकरी मिळवेल, पण त्यांच्या शाळेत कॉपी करूनच विद्यार्थी पास होतात. जेव्हा परीक्षा सुरू होते तेव्हा अचानक एका प्रामाणिक IPS ऑफिसरच्या रेडमुळे संपूर्ण कॉपिंग बंद होतं आणि परिणामी मनोज नापास होतो आणि इथूनच त्याच्या आयुष्याचा खरा संघर्ष सुरू होतो. सुरुवातीला तो खूप निराश होतो, पण त्या IPS ऑफिसरचं एक वाक्य त्याचं आयुष्य बदलून टाकतो. चिटिंग सोड आणि प्रामाणिकपणे जगायला शिक. हे शब्द मनोजच्या मनात कायमचे कोरले जातात. यानंतर मनोज छोट्या मोठ्या कामांना सुरुवात करतो आणि याच दरम्यान त्याला IPS ऑफिसर बनण्याचे स्वप्न पडते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दिल्लीतील मुखर्जी नगर येथे UPSCची तयारी करण्यासाठी जातो. दिल्लीत त्याच्यासमोर अनेक चॅलेंजेस उभे राहतात. राहण्यासाठी जागा नसते, खाण्याचे पैसे नसतात आणि अभ्यासासाठीही पुरेसे साधन नसतात, पण तरीही तो हार मानत नाही. दिल्लीमध्ये त्याची भेट होते श्रद्धा जोशी नावाच्या एका हुशार मुलीशी. ती देखील UPSC अस्पायरंट असते. श्रद्धा प्रत्येक कठीण प्रसंगी मनोजच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. तिचा विश्वास आणि सपोर्ट मनोजसाठी मोठी ताकद ठरतो. मनोज कुमार शर्माचा हा संघर्ष खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. हा मूवी आपल्याला शिकवतो की फेल्युअर म्हणजे एंड नाही, तर ती फक्त न्यू बिगिनिंग असते आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवर विश्वास असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्हाला अशा इन्स्पायरिंग मूवीज आवडत असतील तर हा मूवी तुम्ही पाहू शकता हॉटस्टारवर. सेकंड मूवी आहे श्रीकांत. ही एका अशा व्यक्तीची इन्स्पायरिंग ट्रू स्टोरी आहे ज्याने जगाला सिद्ध करून दाखवलं की डिसॅबिलिटी ही कमजोरी नसून तुमची ताकद बनू शकते. या मूवीमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे राजकुमार राव यांनी. स्टोरीची सुरुवात होते श्रीकांत बोल्ला यांच्या जन्मापासून. जन्मतःच ते पूर्णपणे दृष्टीहीन असतात. गावातील अनेक लोक त्यांना अपशकुन समजतात, पण त्यांच्या आई वडिलांनी कधीही त्यांना सोडून दिलं नाही. लहानपणापासूनच श्रीकांत अभ्यासात खूप हुशार असतात, पण समाज आणि शिक्षण व्यवस्था त्यांच्यासाठी अनेक अडथळे उभे करतात. सामान्य शाळेत त्यांना स्वीकारले जात नाही. शेवटी ते दृष्टीहीन मुलांच्या शाळेत प्रवेश घेतात आणि तिथे आपल्या बुद्धिमत्तेने सर्वांना प्रभावित करतात. श्रीकांत यांना विज्ञान शाखेत शिकायचं असतं, पण भारतातील शिक्षण व्यवस्था त्यांना सायन्स घेण्याची परवानगी देत नाही, कारण ते अंध आहेत म्हणून. तरीही ते हार मानत नाहीत. कोर्टात लढा देऊन ते सायन्स शिकण्याचा अधिकार मिळवतात आणि 12वी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवतात. त्यानंतर ते परदेशातही शिकायला जातात आणि तिथेही त्यांना शिकताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. श्रीकांत कसे अडचणींचा सामना करत शिक्षण घेतात आणि पुढे आयुष्यात यशस्वी होतात हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. श्रीकांत हा एक बायोपिक नाही तर प्रत्येकाने पाहावा असा एक मोटिवेशनल जर्नी आहे. हा मूवी शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि आत्मविश्वास आणि कधीही हार न मानण्याची जिद्द असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं. हा मूवी तुम्ही पाहू शकता नेटफ्लिक्सवर. थर्ड मूवी आहे चक दे इंडिया. हा फक्त हॉकीवर आधारित मूवी नाही तर हा आहे ड्रीम्स, डेडिकेशन, टीमवर्क आणि कमबॅकची भन्नाट कहाणी. स्टोरीची सुरुवात होते भारताच्या हॉकी टीमचा कॅप्टन कबीर खान याच्यापासून. एका महत्त्वाच्या सामन्यात भारताचा पाकिस्तान विरुद्ध पराभव होतो आणि शेवटच्या क्षणी कबीर गोल वाचवू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण देश त्यालाच दोष देतो. काही लोक तर त्याच्यावर देशद्रोहाचा आरोपही करतात. त्याच्या एका फोटोमुळे ज्यात तो पाकिस्तानच्या खेळाडूंशी हँडशेक
करत असतो त्याला चुकीचे समजू लागतात आणि समाजाच्या या दबावामुळे कबीर खान सर्वांपासून दूर जातो. 7 वर्षांनी कबीर खान पुन्हा एकदा हॉकीमध्ये परततो. यावेळी तो भारताच्या वुमन्स नॅशनल हॉकी टीमचा कोच बनतो, पण ती टीम पूर्णपणे विस्कळीत असते. प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या राज्यातून आलेली असल्यामुळे त्यांच्यात सतत इगो, क्लॅशेस, आर्ग्युमेंट्स आणि ग्रुपिझम सुरू असतं. कोणालाच टीम स्पिरिट म्हणजे काय हे समजत नसतं. कबीर खान सुरुवातीपासूनच खूप स्ट्रिक्ट कोच असतो. त्याचा एकच रोल असतो, टीम कम्स फर्स्ट. तो खेळाडूंना खूप कठोर ट्रेनिंग देतो. सकाळपासून रात्रीपर्यंत फिटनेस, डिसिप्लिन आणि प्रॅक्टिस यावर भर देतो. सुरुवातीला सर्व मुलींना वाटतं की हा कोच खूप कठोर आहे. काही जण तर टीम सोडण्याचा विचारही करतात, पण कबीरचा उद्देश एकच असतो, यांना वर्ल्ड चॅम्पियन्स बनवणं. कबीरचा हा उद्देश कसा साध्य होतो आणि त्यांच्या वर्ल्ड कप जर्नीचा प्रवासही कसा होतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. चक दे इंडिया हा फक्त एक स्पोर्ट मूवी नसून डिटर्मिनेशन, युनिटी, पॅट्रियटिझम आणि सेल्फ रिस्पेक्ट यांचा एक प्रेरणादायी प्रवास आहे. जर तुम्हाला हा मूवी पाहायचा असेल तर तुम्ही हा पाहू शकता नेटफ्लिक्सवर. नेक्स्ट मूवी आहे उडान. एका छोट्या शहरातील मुलाचं एकच स्वप्न रायटर बनण्याचं, पण त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा विलन ठरतो त्याचेच वडील. स्वप्न आणि रियालिटी यांच्यातील हा संघर्ष तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच खिळवून ठेवेल. या स्टोरीची सुरुवात होते रोहन नावाच्या 17 वर्षांच्या मुलापासून. रोहन गेली 8 वर्षे बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत असतो, पण सतत रूल्स तोडल्यामुळे त्याला स्कूलमधून एक्सपेल केलं जातं. त्यामुळे तो आपल्या वडिलांकडे जमशेदपूरला येतो. अनेक वर्षानंतर घरी आल्यामुळे त्याला वाटते की आता आयुष्य वेगळे असेल, पण रियालिटी मात्र खूप वेगळी असते. रोहनचे वडील भैरव सिंह खूप स्ट्रिक्ट, इमोशनलेस आणि कंट्रोलिंग असतात. त्यांना मुलांच्या भावना किंवा स्वप्नांपेक्षा डिसिप्लिन आणि सक्सेस महत्त्वाचे वाटतात. घरी आल्यावर रोहनची भेट त्याच्या लहान सावत्र भावाशी अर्जुनशी होते. अर्जुन लहान असल्यामुळे तोही वडिलांच्या भीतीतच जगत असतो, पण रोहनच्या येण्याने दोघांमध्ये हळूहळू एक सुंदर बॉन्ड तयार होतो. रोहनला रायटिंगची खूप आवड असते. त्याचं स्वप्न असतं की एक दिवस तो मोठा रायटर बनेल, पण त्याचे वडील त्याला इंजिनिअरिंग शिकायला आणि त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करायला भाग पाडतात. सकाळी कॉलेज, दिवसभर फॅक्टरी आणि घरी आल्यावर पुन्हा वडिलांचा राग, अशी त्याची लाईफस्टाईल बनते. त्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. याच दरम्यान रोहन रात्री लपून कविता आणि स्टोरी लिहित राहतो. रायटिंग हीच त्याच्यासाठी होप बनते. एका दिवशी त्याची कॉलेजमधील मित्रांसोबत ओळख वाढते. ते त्याला त्याच्या टॅलेंटवर विश्वास ठेवायला सांगतात. त्यामुळे रोहन पुन्हा एकदा रायटर होण्याचे स्वप्न जिवंत ठेवतो. रोहन रायटर बनतो का आणि त्याचे वडील यावर काय करतात हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. उडान हा फक्त एका मुलाची स्टोरी नाही, हा प्रत्येक त्या व्यक्तीचा प्रवास आहे ज्याला स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहे, पण परिस्थिती आणि लोक त्याला सतत थांबवण्यासाठी प्रयत्न करतात. हा मूवी तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता यूट्यूबवर. 5th नंबरवर आहे स्वदेश. स्वदेश हा मूवी फक्त एका माणसाच्या गावात परतण्याचा प्रवास नाही, तर स्वतःला शोधण्याचा, आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा आणि रिअल सक्सेस म्हणजे काय हे शिकवणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे. ही स्टोरी आहे मोहन भार्गवची. मोहन हा भारतात जन्मलेला पण अमेरिकेतील नासामध्ये काम करणारा एक अत्यंत हुशार प्रोजेक्ट मॅनेजर असतो. त्याच्याकडे पैसा, प्रतिष्ठा आणि यश सगळं काही असतं, पण तरीही त्याच्या मनात एक रिकामी जागा असते. लहानपणी त्याची काळजी घेणारी कावेरी अम्मा भारतात एका छोट्याशा गावात राहते. अनेक वर्ष तिची भेट न झाल्यामुळे मोहन तिला भेटण्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतो. गावात पोहोचल्यावर त्याला कळतं की कावेरी अम्मा आता गीता नावाच्या शिक्षिकेसोबत राहते. गीता गावातील मुलांना शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेत असते. तिचं एकच स्वप्न असतं, गावातील प्रत्येक मुलगा आणि मुलगी शिकली पाहिजे. सुरुवातीला मोहनला गावातील जीवन खूप विचित्र वाटतं. इलेक्ट्रिसिटी नसणे, पाण्याची समस्या, जातीय भेदभाव, गरिबी आणि अशिक्षित लोक हे सगळं पाहून तो आश्चर्यचकित होतो. त्याला वाटतं की काही दिवस राहून तो पुन्हा अमेरिकेत जाईल, पण हळूहळू गावातील लोकांशी त्याचं नातं तयार होऊ लागतं. तो मुलांसोबत वेळ घालवतो, गीता आणि कावेरी अम्मा सोबत राहतो, गावकऱ्यांच्या अडचणी जवळून अनुभवतो. त्यानंतर त्याला जाणवतं की परदेशात बसून भारताबद्दल बोलणं सोपं आहे, पण इथल्या लोकांसाठी प्रत्यक्ष काहीतरी करणं जास्त महत्त्वाचं आहे. मोहन गावकऱ्यांसाठी काय काय करतो हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. स्वदेश आपल्याला शिकवतो की खरी सक्सेस फक्त मोठी नोकरी, पैसा किंवा परदेशात राहण्यात नसते,
तर खरी सक्सेस म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणं आणि आपल्या माणसांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं. तुम्हाला हा मूवी पाहायचा असेल तर हा मूवी तुम्ही पाहू शकता नेटफ्लिक्सवर. 6 नंबरवर आहे इक्बाल. इक्बाल ही एक इन्स्पायरिंग स्पोर्ट ड्रामा फिल्म आहे. ही स्टोरी आहे इक्बाल नावाच्या एका मुलाची. जन्मापासूनच त्याला ऐकू येत नाही आणि बोलताही येत नाही, पण त्याच्याकडे एक असामान्य टॅलेंट असतं, ते म्हणजे क्रिकेट. इक्बाल एका छोट्या गावात आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याचे वडील शेतकरी असतात आणि त्यांची इच्छा असते की इक्बालने शेती सांभाळावी. पण इक्बालचं एकच स्वप्न असतं, एक दिवस इंडियन क्रिकेट टीमसाठी खेळायचं. तो रोज टीव्हीवर क्रिकेट पाहतो आणि मैदानावर तासनतास बॉलिंग प्रॅक्टिस करत राहतो. त्याची लहान बहीण त्याची भाषा समजून घेते आणि प्रत्येक पावलावर त्याची मदत करते. एक दिवस त्याला कळतं की जवळच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये निवड चाचणी सुरू आहे, पण तिथे श्रीमंत मुलांना जास्त संधी मिळते आणि इक्बालला त्याच्या अपंगत्वामुळे कुणी सिरियसली घेत नाही. निराश झालेला इक्बाल गावात राहणारे एक माजी क्रिकेटपटूला भेटतो. हा कोच सुरुवातीला दारूच्या व्यसनात अडकलेला आणि आयुष्यावर नाराज असतो, पण इक्बालची जिद्द पाहून तो त्याला ट्रेनिंग द्यायला तयार होतो. इक्बालच्या वाटेत अनेक अडथळे येतात. काही लोक त्याच्या अपंगत्वामुळे त्याला कमी लेखतात, पण तो स्वतःला सिद्ध करत जातो. इक्बाल नॅशनल टीम मध्ये सिलेक्ट होतो का आणि तो कसा स्वतःला सिद्ध करतो हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. या मूवीमध्ये दाखवलं आहे डिसॅबिलिटी ही कमजोरी नसते, तर वेगळ्या पद्धतीने जगण्याची ताकद असते. तुम्हाला जर हा मूवी पाहायचा असेल तर हा मोटिवेशनल स्पोर्ट्स ड्रामा तुम्ही पाहू शकता Amazon प्राईमवर. नेक्स्ट मूवी आहे दंगल. एका वडिलांनी आपल्या मुलींना समाजाच्या विरोधात जाऊन वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याचा घेतलेला निर्धार म्हणजेच दंगल. या मूवीची स्टोरी सुरू होते हरियाणातील एका छोट्याशा गावातून. महावीर सिंग फोगट हा नॅशनल लेवल रेसलर असतो. त्याचं एक मोठं स्वप्न असतं भारतासाठी रेसलिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचं, पण आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्याला रेसलिंग सोडावी लागते. महावीरला वाटत असतं की त्याचा मुलगा मोठा होऊन त्याचं स्वप्न पूर्ण करेल, पण नशिबाने त्याला 4 मुली होतात, त्यामुळे त्याचे स्वप्न जणू संपल्यासारखंच वाटतं. एक दिवस त्याच्या 2 मोठ्या मुली गीता आणि बबिता शेजारच्या मुलांना जबरदस्त मार देतात. हे पाहून महावीरला जाणवते की ताकद मुलांमध्येच नसते, मुलींमध्येही तितकीच असते. तेव्हाच तो ठरवतो की आपल्या मुलींनाच रेसलर बनवायचं. दुसऱ्या दिवशीपासून सुरू होते खडतर ट्रेनिंग सेशन. गीता आणि बबिता यांना हे अजिबात आवडत नाही. त्यांना इतर मुलींप्रमाणे खेळायचं, सजायचं आणि नॉर्मल लाईफ जगायची इच्छा असते. इतकंच नाही तर महावीर त्यांचे केस पण कापून लहान करतो, जेणेकरून रेसलिंग करताना अडचण येऊ नये. गावातील लोक त्यांची किल्ली उडवतात. एकदा त्या दोघी एका लग्नाला जातात. तिथे त्यांची मैत्रीण सांगते की तिला लहान वयात जबरदस्तीने लग्न करावं लागत आहे. तेव्हा गीता आणि बबिताला हे जाणवतं की आपले वडील आपल्यावर अन्याय करत नाहीत, तर त्यांचं भविष्य घडवत आहेत आणि त्यानंतर दोघीही मनापासून ट्रेनिंगला सुरुवात करतात. सुरुवातीला दोघींना पराभवाचा सामना करावा लागतो, पण हळूहळू वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत करून दोघींनाही स्पर्धेमध्ये यश मिळू लागतं. गीताचा गोल्ड मेडल पर्यंतचा प्रवास आणि महावीरचं स्वप्न कसं पूर्ण होतं हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. हा मूवी आपल्याला शिकवतो की मेहनत, शिस्त आणि स्वतःवर विश्वास असेल तर कोणतेही स्वप्न शक्य असतं. तसेच मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही फरक नसतो. संधी मिळाली तर दोघेही इतिहास घडवू शकतात. जर तुम्हाला हा मूवी पाहायचा असेल तर हा मूवी अवेलेबल आहे नेटफ्लिक्स.